भागात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा हजेरी लावली आणि बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त झाला। भात रोप लावणीची लगबग सुरू असतानाच आषाढी एकादशीचं भक्तिमय वातावरण सुद्धा शेतात अनुभवायला मिळतंय। रोप लावणी करताना महिला विठ्ठलाच्या अभंगांचा गजर करतायत आणि श्रमाला भक्तीची जोड देतायत। चिखलात राबणारे हात, ओठांवर विठ्ठल नाम आणि मनात पांडुरंगाची भक्ती, असं हे मनोहारी दृश्य शेती आणि वारीच्या संस्कृतीचा सुंदर संगम घडवत आहे। ग्रामीण भागात भक्ती आणि श्रमाचा अनोखा मिलाप बघायला मिळतोय। सध्या समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुकावला आहे आणि बळीराजाने आता उर्वरित शेतीची कामं करायला सुरुवात केलेली आहे। मी सध्या पन्हाळा तालुक्यातल्या देवगिरी फार्म हाऊसवरती आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर रोप लावणीचं काम आहे ते अत्यंत वेगानं सुरू झालेलं आहे। या महिला आहेत त्या रोप लावण करतायत, मात्र हे रोप लावण करता करता ते विठुरायाला सुद्धा साकडे घालताना पाहायला मिळतात। कारण एका बाजूला आषाढीची वारी सुरू असताना दुसऱ्या बाजूला त्यांची आस सुद्धा आहे ती विठ्ठलाच्या प्रती या निमित्तानं आपल्याला दिसून येते। कष्टकराचं दैवत म्हणून विठुरायाकडे पाहिलं जाते आणि त्याचं कुठंतरी प्रतिबिंब या सगळ्या महिलांच्या या गाण्यातून आहे ते आपल्याला दिसताना पाहायला मिळते। खरं तर ही रोप लावून करताना हा होणारा त्रास आहे, क्षीण आहे, तो जावावा यासाठी आहे ते या महिला गाणं म्हणत असतात आणि गाणं म्हणत आहे ते आपलं काम पूर्ण करण्याचा त्यांचा मानस असतो आणि त्या पद्धतीनं अनेक शेतामध्ये अशा पद्धतीनं चिखलगुट्टा झाल्यानंतर रोप लावणीचं काम आहे ते आपल्याला दिसून येते आणि ह्या महिला सध्या त्या कामामध्ये गुंग झाल्याचं पाहायला मिळतात। आणि एकूणच पाहायला गेलं तर आता बळीराजा आहे तो या पावसाने सुकावला गेलेला आहे आणि त्यांचं काम जे आहे ते शेतीतलं आता युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं पाहायला मिळते। पाऊस समाधानकारक होत असल्यामुळे आहे ते बळीराजांना आता कामाचा वेगसुद्धा आहे ते वाढवलेला आहे। आपल्याला माहीतच आहे यावेळी पावसाला विलंब झाला आणि त्यामुळे बळीराजा चातकाप्रमाणे पावसाची वाट बघत होता। जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला आणि त्यानंतर पाऊस गायब झाला होता। आता मात्र जुलैच्या 15 पाऊस आहे तो समाधानकारक झालेला आहे आणि बळीराजाने आता रोप लावणीची कामं आहेत ती सुरू केलेली आहेत। ह्या रोप लावणीसाठी ती आवश्यक असा पाऊस मोठ्या प्रमाणात लागतो, कारण चिखल हा करावा लागतो आणि त्यानंतर तळव्यातले काढलेले रोप आहेत ते लावावे लागतात। विविध पद्धतीचे भात पिकं आहेत ती शेतकरी या सगळ्या परिसरातले घेत असतात। सुखदेवगिरी यांच्या फार्म हाऊसमधली ही दृश्य आहेत आणि या दृश्यांच्यामध्ये पाहायला गेलं तर सगळे शेतकरी या कामामध्ये सध्या व्यस्त असल्याचं पाहायला मिळतं। एकूणच पाहायला गेलं तर बळीराजा या पावसानंतर आता सुकावल्याचं पाहायला मिळते आणि रोप लावणीच्या कामाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडेच आता वेग आल्याचं दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे।